प्लस बी किंवा ए मायनस ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस प्लस काही जण असं करतील, आज 2 वेळा ब्रॅकेट लिहायचा एम मायनस 5/2 मल्टिप्लाय एम मायनस 5 एम न प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं, नंतर 5/2 प्रत्येक टर्म कोणती मेथड वापरा तुमचा आन्सर हेच. आता मी नंतर स्क्वेअर रूट घेणार आहे म्हणून मी काय करतोय 4 पण 13 चे येणार आहे म्हणून स्क्वेअर रूट अंडर रूट 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर. ही स्टेप समजली का? कशासाठी केली? टेक द स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट घेतल्याबरोबर काय होईल, हे फक्त जे स्क्वेअर दिसत आहेत ना ते नाहीशी होती. म्हणजे काय एम मायनस 5/2 इक्वल टू आता प्लस मायनस अंडर रूट 13/4. जर रूट मध्ये असेल तर 4, जर रूटच्या बाहेर आले तर काय होईल ते 2. हे लक्षात आलं का? याच्यात इथं 4 आहे, सॉरी इथं 2 आहे आणि इथं 4 होतं, पण हे 4 अंडर रूट मध्ये होतं, हे अंडर रूट मध्ये नाही म्हणून 2 आलं. आता हे प्लस मायनसची शंका आहे का कोणाला? इथं स्क्वेअर रूट शंका आहे का? इथलं स्क्वेअर रूट कसं आलं ब्रॅकेट स्क्वेअर त्याची शंका आहे का? आता एम मायनस 5/2 इक्वल टू प्लस अंडर रूट 13/2 और एम मायनस 5 इक्वल टू मायनस अंडर रूट 13/2. इथपर्यंत समजलं का? हो सर. त्याच्यात काही बदल नाही. लेफ्ट साइडचा राईट साइडला प्लस 5/2 मायनस 5/2 इकडे प्लस अपॉन 2. आता सगळ्यात तुमचं एम इक्वल टू अंडर रूट 13/2 प्लस 5/2 डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे तुम्ही एकदम आता सुखी आहात. इथं पण डिनॉमिनेटर सेम आहे, मग काय करणार, एकदाच डिनॉमिनेटर लिहायचा अंडर रूट 13 प्लस 5 और 5 मायनस अंडर रूट 13. ही स्टेप समजली का? इथं मायनस आहे, मायनस घ्यायचं किंवा मायनस 13 प्लस 5 चालेल. म्हणजे आन्सर आलं अंडर रूट 13 प्लस 5/2 आणि 5 मायनस अंडर रूट 13/2. काही जण असे लिहितील मायनस अंडर रूट 13 प्लस 5 किंवा 5 मायनस अंडर रूट 13 दोघांचा अर्थ एकच, आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे कोणाला समजणार त्यांनी सांगावं आणि काय समजलं नाही तर सेम प्रोसिजर आहे, एकही आपण बदललेलं नाही का? बदललंय? आता अडचण काय आहे तुम्हाला? फक्त तुम्हाला हे माहित पाहिजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कसा सॉल्व्ह करायचा, ए स्क्वेअर प्लस 5 बी प्लस बी स्क्वेअर किंवा 6 इक्वल टू अंडर रूट 6 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 6. हे जर तुमचं पक्का असेल तर काहीच अडचण येणार नाही. आता नेक्स्ट सम घेऊया. आता हो सर. 9y स्क्वेअर मायनस 10y प्लस 2 इक्वल टू 0 आहे तसं इक्वेशन दिलं. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? 9y मायनस 12y प्लस 2 इक्वल टू 0. आता पहिले एक्झाम्पल घ्या, स्टेप 1. पहिले इथं डिवाइड बोथ साइड बाय ए इक्वल टू 1. तर ए इथं तुम्ही ए 1च आहे तरी परत डिवाइड केल्यानंतर सेम राहत आहे, तर डिवाइड कशासाठी करता असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. वाय वी आर डिवाइडिंग बाय 1. ए किती आहे? 1. तर ते सवय लागेल तो स्टेप कॉमन येणार. आता ह्या एक्झाम्पल मध्ये इथे तुमचा ए 1च आहे, डिवाइड बोथ साइड बाय ए इक्वल टू 1. ही स्टेप नसती घेतली तर काय झालं असतं, चाललं असतं. डायरेक्ट इक्वेशन होतं, काय करायची गरज नाही. का फरक पडतोय का येणं? नाही. मध्ये पण तुम्हाला डिवाइड बोथ साइड बाय ए इक्वल टू 1 याच्यात पण काय फरक नव्हता, काहीच गरज नव्हती. हे कशासाठी ती स्टेप बिंबवायची आपल्याला, चार अर्थ लक्षात राहिले पाहिजे की डिवाइड बाय ए ते लक्षात राहत नाही म्हणून आपण लिहितोय. कारण काय होतं एकदा अचानकपणे असं एक्झाम्पल पुढे होतं 9y स्क्वेअर मायनस 12y प्लस 2. मग आपण ते ए इक्वल टू 1 माहितीच आहे, कशाला स्टेप लिहायची. आता लिहा डिवाइड बोथ साइड बाय ए इक्वल टू ए किती आहे? 9. आता इथे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम आहे का? नो सर. आतापर्यंतची तिन्ही इक्वेशन सेम होती, आता मात्र हे इक्वेशन वेगळं आहे म्हणून ही स्टेप आवश्यक आहे. तुम्हाला स्टेप काय? ए इक्वल टू 1 ए इक्वल टू 1 काही वेळेला नाहीत पण येऊ शकते.
9 ने डिवाइड केलं 9 जाईल वाय स्क्वेअर मायनस 12/9 प्लस 2/9 इक्वल टू 0. ही स्टेप समजली का? आणि कम्पेअरिंग विथ एक्स वायच्या त्या मनस्वीने सांगितलं एक्स प्लस इक्वल टू 0, ए इक्वल टू 1, बी इक्वल टू मायनस 12/9, सी इक्वल टू 2/9. आता याच्यात कोणाला शंका आहे का? नो सर. स्टेप 2 कॉन्स्टंट राईट साईडला मूव्ह करायचं. हा इथं मूव द कॉन्स्टंट सी इक्वल टू किती आहे 2/9. तो काय होईल -2/9. -2/9. वाय स्क्वेअर मायनस 2/9 बॅक वाय इक्वल टू -2/9. आता काही करायचं नाही, आहे तसं लिहायचं. स्टेप 3 हे आतापर्यंत तुम्हाला अशा एकदम सिंपल फॉर्म मध्ये कम्प्लीट स्क्वेअर आणि लेफ्ट याचं किती ऍड करायचं माहित नाही. ऑन द इक्वेशन बॅलन्स दिस बाय ऍडिंग द सेम नंबर टू द राईट्स ऑफ द इक्वेशन. त्याचा फॉर्म्युला काय ऍड कसा करायचा? b/2 ब्रॅकेट स्क्वेअर. b/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. देअरफॉर आता b ची व्हॅल्यू मला सांगू शकाल काय? -12/9. मी लिहिली ती -12/9. परत त्या डिवायडेड बाय 2 आहे हे समजलं का? हो सर. -12 डिवायडेड बाय 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू. आता इथं 3 टर्म आहेत. आता ही टर्म अशी आहे मायनस साइन मी थोडा वेळ विसरतोय. 12/9 डिवायडेड बाय 2 आणि या 2 ला परत डिवायडेड बाय 1 आहे. हे मान्य आहे का तुम्हाला? 2 ला पण आहे, या 2 ला 1 आहे, तो नाही लिहिला तरी चालतो. तर ज्यावेळी इक्वल टू हा 12 आणि 1 चा लांब लांबच्यांचा गुणाकार होतो, जवळचे 9 into 2 हा 2 ह्या 12 ला डिवाइड आहे हे माहितीये का? 9 into 12 म्हणा, हे लक्षात आलं. म्हणजे ह्या 2 ला 12 ला डिवाइड होणार म्हणजे 6/9. ही महत्वाची स्टेप आहे, ही लक्षात आली का? येस सर. हो सर. आता बऱ्याच मुलांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. एक लक्षात घ्या, असं घ्या 12/9 परत त्याच्या खाली (2) परत त्याच्या खाली (1). जे एकदम दूर दूर आहेत त्यांचा गुणाकार करा. 12 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 9 मल्टिप्लाय बाय 2. या 2 न 12 ला भाग जाईल -6/9. ही लक्षात आली का स्टेप? येस सर. ब्रॅकेट स्क्वेअर. आता 6 चा स्क्वेअर किती? 36. 9 चा 81 मायनस प्लस. म्हणजे किती ऍड करायचंय तुम्हाला? 36/81. 36/81 ही तुम्हाला फिगर मिळाली. हे 4 असेल 2 असेल 36. हे इक्वेशन आहे तसं लिहा. y स्क्वेअर मायनस 12/9 इंटू मल्टिप्लाय y इक्वल टू -2/9 लिहिलं. प्लस किती लिहिणार आता? 36/81. दोन्ही बाजूला लिहिणार का एका बाजूला लिहिणार? दोन्ही बाजूला. दोन्ही. ओके. आता मला हे स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहायचंय. मी y चा हे करणार स्क्वेअर काय स्क्वेअर रूट काय y स्क्वेअरचं याची साइन घेणार काही मायनस ह्या 36/81 चं स्क्वेअर रूट घेणार काही 6/9. स्क्वेअर करणार. आता परत मी सॉल्व्ह करणार आहे ब्रॅकेट. तर y स्क्वेअर आला -2y मल्टिप्लाय बाय 6/9 म्हणजे 12/9y प्लस 36/81. येते आन्सर माझं बरोबर? हो सर. या स्क्वेअर फॉर्म मध्ये बरोबर लिहिले इक्वल टू. आता इथे काय झालं? याचा डिनॉमिनेटर किती आहे? 9. याचा किती आहे? 81. फर्स्ट यू हॅव टू सेम द डिनॉमिनेटर. 81 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे डिनॉमिनेटर सेम होईल? सर 9 ला 9 फर्स्ट 2/9 ला मल्टिप्लाय करावं लागेल. 9 ला 9 पुढे थांब. बरोबर. 81 ला करायची गरज आहे का? नो सर. एकदम शार्प आहे ती. तर 9 ला करावं लागणार आहे. हे तुम्ही लक्षात असू द्या. 9 ला किती न हे करावं लागणार आहे? मनस्वी काम करून 9 मग काय होईल त्यामुळे
काय होईल 9 डिनॉमिनेटर सेम होतील. सेम. 81. डिनॉमिनेटर सेम होतील. म्हणजे आता जर तुम्ही ह्याला 9 न डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 9. 9 इथं आणि डिनॉमिनेटर किती ऑलरेडी तुमचा? 2. 2 minus 2 multiply by 9 minus 18 plus 36 divided by 18. आता हे आहे तसंच लिहितो y minus 6 upon 9 bracket square equal to आता एकच मिनिट minus 18 plus 36 किती येते? 18 18. 18 plus 18 plus 18 minus 36 minus 18 plus Minus 18. minus 36 minus 18. minus 18 minus 36 minus 54 Minus 54 ठीक आहे. आता या ठिकाणी 18 प्लस 18 डिवाइडेड बाय 81. आता मी परत मला स्क्वेअर रूट घ्यायचे पण y/69 तसंच ठेवलं. या ठिकाणी मी ह्याला काय करणार डायरेक्ट स्क्वेअर रूट टाकणार आणि स्क्वेअर टाकणार. ही स्टेप तुम्ही याच्या आधी तिन्ही एक्झाम्पल पहा. स्क्वेअर रूट ब्रॅकेटचं स्क्वेअर म्हणजे ते काही करायचं नाही. 18/81 ब्रॅकेट स्क्वेअर ही स्टेप मध्ये काही करून याच्यात काय अडचण आहे का तुम्हाला त्याच्यात? एक स्क्वेअर रूट म्हणायचं आणि हे दोन काय होतील घ्यायचे म्हणजे काही y-69 इक्वल टू आता 18 चं स्क्वेअर रूट किती येतं? 9. 18 चं 9 आणि 81 किती येतं? 81 चं 9 आणि मग 18 चं किती येईल? सॉरी 81 चं 9 येणार आणि 18 चं येणार नाहीये. हा तो 18 चं येत नाही 81 चं येतं. 18 ला तसंच ठेवायचं रूट मध्ये. जर तुम्ही रूटच्या बाहेर काढलं तर 9 लिहावं लागेल. रूट मध्ये लिहिलं तर 81 म्हणून 9 आले. y-69 आता हे नेहमीच एकदा प्लस हे प्लस मायनस समजलं का? हो सर. एकदा प्लस एकदा मायनस. आता एक -6/9 इकडे प्लस होईल. हे -6/9 इकडे प्लस होईल. y इक्वल टू √18/9 प्लस 6/9 आणि इकडे y इक्वल टू मायनस √18/9. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे का? हो सर. हो सर. तू किती आहे? 9 जर y इक्वल टू √18 प्लस 6 एकदाच डिनॉमिनेटर लिहायचा आणि इथं काही 6 मायनस √18 हे लक्षात आलं का? हो सर. हो सर. आपण हे सिम्प्लिफाय करणार आहोत. सिम्प्लिफाय करणार म्हणजे काय करा 18 चे येणं 3 मल्टिप्लाय 3 बाय हे बरोबर आहे का? येस सर. येस सर. प्लस 6 ला असं म्हणणार 3 मल्टिप्लाय 2 हो सर. इक्वल टू हो सर. 3 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 18 ला 3 3 2 यांचं मल्टिप्लिकेशन. हे कशासाठी करायचं तर यातून आपल्याला कॉमन काढायचं 3. आता समजा मी तर 3 आहे 3 कॉमन काढला तर हा 9 आहे 3 मल्टिप्लाय 3 किती येतं? 9 √9 ज्यावेळी स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल त्यावेळी तो काय होईल? 3 होईल. हे लक्षात आलं का? हो सर. म्हणून इथे फक्त ब्रॅकेट मध्ये √2 शिल्लक राहील प्लस हा 3 पण कॉमन काढला. आता इथं मी काय काढलाय कॉमन? 3 मी एकदा 3 कॉमन काढल्याबरोबर ब्रॅकेट लिहिणार हे बरोबर आहे का? हो सर. हो सर. तर ह्या टर्मला मी 3 ने डिवाइड करणार हे बरोबर आहे का? हो. हो. आता ही टर्म किती आहे माझी? 3 आहे. 3 आता 3 मल्टिप्लाय 3 किती येईल? 9. आता √9 आहे. समजा मी रूटच्या बाहेर काढलं तर किती येईल? 3. 3 √2 ह्या 3 ला हा कॉमन 3 काढल्यामुळे तो कॅन्सल होईल. फक्त √2 राहील. हे लक्षात आलं का? हो सर. आणि इथं काय होईल? ह्या सेकंड टर्मला 3 कॅन्सल होतील फक्त 2 राहील.
हॅलो. हो सर समजलं. येस सर. आता परत सर समजलं. y इक्वल टू परत थ्री कॉमन काढला, इथला 3 तर कॉमन काढल्यामुळे ते फक्त 2 शिल्लक राहील. परत √3 मल्टिप्लाय 3 म्हणजे 9, इथे 3 काढला म्हणजे फक्त इथे 2 राहील डिवाइडेड बाय 9. हे लक्षात आलं का? हो सर. येस सर. हो सर. हा 3 डिवाइडेड बाय 9, 3 3 हा 9 म्हणजेच काय ब्रॅकेट मध्ये हा तसाच ठेवला ब्रॅकेट √2 + 2 डिवाइडेड बाय 3 और y इक्वल टू ब्रॅकेट तसाच ठेवला, हा 3 ना ह्या 9 ला डिवाइड होईल. y इक्वल टू ब्रॅकेट म्हणजे 2 - √2 डिवाइडेड बाय 3 म्हणजेच काय √2 + 2 डिवाइडेड बाय 3 अँड ब्रॅकेट 2 - √2 आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे समजलं का? तिथं थोडं तुम्हाला सराव करावा लागेल शेवटी. हे 3 कसं आणलं, 18चं 3 बाहेर कसा काढला, 3 कसं डिवाइड केलं, पण बाकी स्टेप सेम आहेत. हे अडचण आहे का कोणाला याच्यात? नो सर. नो सर. नेक्स्ट स्टेप 2y² plus 9y plus 5 equal to 0. हे इक्वेशन 5 का तुम्ही आता ते इक्वेशन मी बघतो 5 च्या ऐवजी 10 आहे का बघायला गेला आम्हाला. एकच मिनिट एक्झाम्पल काय आहे. सर 10 आहे. 10 आहे ना. हा कारण का खाली 10 आलं म्हणजे 10 असतं. एक मिनिट 10 आहे ना नक्की ते 2.3 आहे का? हा 10. हो सर. हा इथं ही खाली लिहिले बरोबर 2y² + 9y = 10. इथं करेक्शन करा 10 = 0. आता पहिली स्टेप काय आहे ना, डिवाइड बोथ साइड बाय a. ए. आता ए किती आहे? 2. आफ्टर डिवाइडिंग बोथ साइड बाय 2 y² - 9/2y + 5 = 0. हे लक्षात आलं का? कंपेरेबल इथं y bx कारण की 2y² म्हणून तर 2 करावं लागेल. जर ए काही जाता सॉरी a = 2 ने करावं लागेल सगळ्या साईडला. b इक्वल टू 9/2 मायनस -9/2. 5. इथं नेहमी 1 येणार आहे कारण आपण काय करणार आहे डिवाइड बोथ साइड बाय ए. आता ही तर लिहायचं नाही कम्पेअरिंग विथ ह्या व्हॅल्यू डिवाइड केल्यानंतर लिहायच्या. आता वेळेला आपण काय करतो इथं लिहितो, पण आपल्याला ह्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. हे डिवाइड ए केल्यानंतर लिहायचं. आता काय करणार मूव्ह कॉन्स्टंट टू राईट साइड. किती कॉन्स्टंट आहे आपला? राईट साइड गेल्यानंतर काय होईल? आतापर्यंत जेवढी एक्झाम्पल पाहिली त्यात सेम प्रोसिजर आहे, काय करत नाही. परत आहे कसं लिहायचं कम्प्लीट स्क्वेअर ऑन लेफ्ट साइड ऑफ इक्वेशन बॅलन्स दिस बाय ऍडिंग द सेम नंबर टू राईट साइड ऑफ इक्वेशन. बर किती ऍड करायचं त्याला काही फॉर्म्युला वगैरे आहे का? कसं आहे का फॉर्म्युला त्याला? हो सर. b/2 ब्रॅकेट. बी अपॉन सर b/2 ब्रॅकेट स्क्वेअर. बी किती आहे? -9/2. मग 2 डिवाइडेड बाय 2 अगेन इथं 2 -9/2. हा हे 2 मल्टिप्लाय होईल. इथं जर 8 असतं तर ह्या 2 न डिवाइड केलं असतं. इथं 9 असतं मग काय नाही आपण लिहिणार 9/4. इथं मायनस साइन पाहिजे -9/4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं जरी मायनस नसलं तरी स्क्वेअर असल्यामुळे काय होईल? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहणार. समजा इथं मायनस पॉझिटिव्हच आहे. नाही बरं का मायनस तर काय होईल? तर तो 81/16 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. आता मला हे समजलं का की काय ऍड करायचं आहे? 81/60. हा बोथ साइडला. बरं मी आहे तसं इक्वेशन लिहितो y² - 9/2y = -5 लिहिलं मी. आता दोन्ही बाजूला ऍड करतो 81/16 आणि 81/16. हे मान्य आहे का तुम्हाला? हो सर. हो सर. हे इतकं दिसायला हे दिसतंय 81/16 गो फुटतात. आता ही टर्म घ्या खाली y² - 9/2y प्लस 81/16. आता मी याचं जेव्हा ब्रॅकेट मध्ये कन्वर्ट करतो त्यावेळी
वाय स्क्वेअरचं रूट काय येईल? वाय पाय. याचं साइन काय येईल मिडल टर्मचं? मायनस आणि याचं स्क्वेअर रूट काय येईल? 9/4 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर. हा जर तुम्ही सॉल्व्ह केला वाय स्क्वेअर ह्याला मल्टिप्लाय बाय 2 आणि हा 2 4 होईल -9/2y प्लस 81/16 आला का बरोबर? Yes, sir. याचं स्क्वेअर रूट घ्या, Yes, sir. स्क्वेअर रूट घ्या आणि साइन मात्र याचं घ्या. आता या 5 चा डिनॉमिनेटर किती आहे? 1. 81 चा किती आहे? 16. 16 म्हणजे मला 81 ला मल्टिप्लाय करावं लागेल का 5 ला करावं लागेल? 5 ला 5 ला. डिनॉमिनेटर किती आहे? 1. 1 मग त्या 1 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 16. याला जर 16 मल्टिप्लाय केलं तर 5 ला पण कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 16. 16 5 are 80 minus 80/16 -80/16 प्लस 81/16 ही स्टेप समजली का? हो सर. आता जे हो, sir. आता हॅलो बोला समजली का? आता जे होतं 81/16 त्याचं रूपांतर काय होतं पाहू. म्हणजे आलं 81 - 80/16 म्हणजेच काय y - 9/4 1/16. आता हे 1/16 आलेलं समजलं का? Yes, sir. हो सर. तर आपण नेहमी प्रमाणे असं लिहायला पाहिजे होतं अंडर रूट आणि मग ब्रॅकेटचं स्क्वेअर. कारण स्क्वेअर म्हणजे आता टेकिंग द स्क्वेअर रूट. आता हे का लिहिलं नाही समजा y - 9/4 1 चं स्क्वेअर रूट किती? 16 चं स्क्वेअर रूट निघत असल्यामुळे त्याला अंडर रूट मध्ये टाकायची आवश्यकता नाही. हे लक्षात आलं का? y - 9/4 प्लस -1/4. आता हे नेहमीच y - 9/4 1/4 और y - 9/4 -1/4. आता काय होईल? -9/4 इथे प्लस होईल. इथला -9/4 इथे प्लस 9/4. आता 1/4 आणि 9/4 डिनॉमिनेटर सेम आहेत का? हो सर 1 प्लस 9 किती? 9 मायनस 1 किती? -8 मायनस 8 येईल. हॅलो हॅलो किती? हा तर +9 - 8 येणार. 8 यायला पाहिजे. हे बरोबर आहे का? -1 प्लस 9 किती? -8 मायनस तर मायनस 8 येईल का प्लस 8 येईल? +8. पडलं किती? -8 तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे. 8 येईल सर. कारण की ग्रेटर नंबरची साइन प्लस आहे. बघा हे प्लस ठीक आहे. नेक्स्ट स्टेप. आता 9 + 1 किती आलं? 10 10. ओके आणि 10/4 किती? आणि इथं प्लस 8 आहे. प्लस 8/4 किती? -2 मायनस प्लस काय इकडे? तर +2 येणार. +2 आहे. ते आहे तसं कॉपी करू नका ते. हॅलो ओके सर therefore 5/2 and plus are the roots of the quadratic equation. आता याच्यात कोणाला काय अडचण आहे का? नो सर आता याच्यानंतर काय होतंय 3 क्लास जर घेतले आपण. हॅलो हा सर हा कंटाळवाण होते संध्याकाळची. त्यामुळे हा 2च क्लास घेणार आहे आपण संध्याकाळची. आणि तर मग बायोलॉजीचा तास कधी? बायोलॉजीचा तास
आपण सकाळी ऍडजस्ट करू किंवा ज्या दिवशी केमिस्ट्री नसेल त्या दिवशी बायोलॉजी. सकाळी झाला तर 3 होईल. सकाळी ज्या दिवशी होणार नाहीत ना त्यावेळी संध्याकाळी 2 होतील. आलं का लक्षात? 2 तर नक्की होणार, हो सर. म्हणजे एक मॅथ्स आणि एक सायन्स असं. हा सर सकाळी स्कूलचे क्लास असतात. मग ठीक आहे, मग संध्याकाळी 2 रेग्युलर होतील आपले. किती वाजता? सर हा सर संध्याकाळी माझा डान्स क्लास असतो 6 वाजता. मग ठीक आहे, मग संध्याकाळची घेऊ आपण फक्त 2. ठीक आहे काय? हो सर. सर बोला. सर हा बोला ना. ते मग कसं टाकतो का? हा हॅलो. मग क्वेश्चन मध्ये टाकतो का? हा आवाज कट होतोय. हॅलो. हा मग ते टाकतो का? काय होतं? 6व्या प्रश्नावरती आहे ना, हा y is equal to -1 upon 10 ना, हा प्लस 9 upon 4 हा प्लस 1 upon 9 upon 4 प्लस 4 पाहिजे ना, y is equal to. अहो प्लसच पाहिजे ना. प्लसच सांगितलं ना आपण. मायनस प्लस पाहिजे. हॅलो. हा ते ब्रेक होता, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळे. बरं हा ठीक आहे. आता एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया का आपण? हॅलो. हो सर. हो सर. हो सर. हो सर घेऊया. म्हणजे हा इक्वेशन संपून जाईल. ठीक आहे. फाईव्ह स्क्वेअर इक्वल टू 4x प्लस 7. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? नाही. नो सर. Therefore 5 square minus 4x minus 7 equal to 0. आता स्टेप 1 काय आहे आपली? डिवाइड बोथ साइड बाय a. a किती आहे? 5. x स्क्वेअर मायनस 4 अपॉन 5 इथे x पाहिजे. मायनस 7 अपॉन 5 इक्वल टू 0. हे लक्षात आलं का? x आहे. हो सर. Comparing a equal to 1, b equal to 4 upon 5, c equal to 7, minus 7 upon 5. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली? कॉन्स्टंटला राईट साइडला मूव करायचंय. कॉन्स्टंटला आपल्याला त्या साईडला c equal to minus 7. इथं परत y झालं. x square minus 4 upon x equal to 7 upon 5. इथपर्यंत समजलं? Same procedure. Complete the square on left side of the equation and balance this by adding the same number to the right side of the equation. त्याला फॉर्म्युला आहे का? हो सर. हो सर. b upon 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट मायनस 4 बी किती आहे? -4 -4 upon 5. म्हणजे -4 upon 10 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 16 upon 100. Therefore x square minus 4 upon y plus 16 upon 100. आता हे 16 upon 100 हा ऍडिशन करतो आपण दोन्ही बाजूला. प्लस 7 upon y प्लस 16 upon हे स्टेप समजली का? हो सर. हो सर. आता याचा इन फॉर्म ऑफ स्क्वेअर कसं लिहिणार? x चं स्क्वेअर रूट x नंतर या कॉन्स्टंट टर्म जे असेल त्याचं स्क्वेअर रूट 16 चं स्क्वेअर रूट 4, 100 चं स्क्वेअर रूट 10 आणि साइन मिडल टर्म ब्रॅकेट स्क्वेअर. ही समजलं का? हो सर. सगळं सेम आहे ना? हा 4 upon 5 x आहे ना? हो x 4 upon 5x हा x इक्वल. आता इथं डिनॉमिनेटर किती आहे? 1. सॉरी 5. 5. इकडं 100. 100 ला किती मल्टिप्लाय करावं लागलं? 100 ला तर 5 नी करायचं. नाही 100 ला नाही करावं लागलं. 5 ला करावं लागलं. कितीने 5 ला करावं लागेल? 20. म्हणजे आता 20 ला जर 20 ला 5 ला मल्टिप्लाय केलं तर 7 ला पण करावं लागणार. म्हणून 1/4 27 जर 1/4 upon 100 प्लस 16 upon 100. हे लक्षात आलं का? हे तुमच्या डिनॉमिनेटर सेम. हो.
x minus 4 upon 10 bracket square equal to डिनोमिनेटर एकदाच दिला 140 plus 60. Therefore, x minus 4 upon 10 bracket square equal to 156 upon 100. 140 plus 60 म्हणून हे समजलं का? हो सर. हो सर. आता मला x minus 4 upon 10 bracket square equal to इथे मला स्क्वेअर रूट घ्यायची आहे. तर मी काय करतोय 100 चं येईलच 10 पण 156 चं किती? तर 144 चं 12 येतं 169 चं 13 येतं पण हा मध्येच आहे म्हणून मी ह्याचे फॅक्टर लिहिले 4 into 39. हे लक्षात आलं का तुमच्या? हो सर. हो म्हणजे सर. कमी हो करतोय सर. कमी करायचंय मला 156. ह्या पूर्ण परत 100 ला हे केलं तर 25 येतं म्हणजे 156 upon 100 म्हणजे 39 upon 25. हे लक्षात आलं का? हो सर. हो सर. हो सर. x minus 4 upon आता मी काय करणार 4th स्टेप एक्झॅक्ट स्क्वेअर रूट x minus 4 upon 10 याचं स्क्वेअर रूट आहे इक्वल टू आता 39 चं स्क्वेअर रूट काय येईल? नाही येणार सर. सर नाही येणार. अंडर रूट 39 नाही येणार सर. आणि 25 चं 5. म्हणजेच काय की जर अंडर रूट मध्ये जर मला 5 लिहायचं असेल तर 25 द्यावं लागेल. या रूटच्या बाहेर द्यायचं असेल तर 5 द्यायचं. देखो x minus 4 upon 10 equal to plus 39 upon 5 or x minus 4 upon 2 equal to minus 39 upon 5. हे समजलं का? हो सर. हो सर. आता हे फक्त मायनसचं इकडे प्लस होईल या परत मायनसचं प्लस होईल हे समजलं.